सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 कप पोहे घ्यायचे आहेत। कांदे पोहे करण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत। तर हे पोहे आपण धुवून त्यातलं पाणी निथळून हे पोहे साधारण 10 मिनिटे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। पोहे भिजतायत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊयात। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 4 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर मिरच्या तुम्ही कमी करू शकता। 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। 1 चमचा जिरं व 1 चमचा धणे घेतलेले आहेत। तर आपल्याला हे मिक्सरमध्ये अशा पद्धतीचं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, पोहे देखील आपले मऊ असे भिजलेले आहेत। तर आता हे थोडेसे आपण पोहे हाताने अशा पद्धतीने कुस्करून घेणार आहोत। आता मी यामध्ये अर्धा कप हे बेसन घेतलेला आहे व अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ घातल्यामुळे आपल्या थालीपीठला छान असं बाइंडिंग येतं व आपण मगाशी जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकलेलं आहे। अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद व 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ व इथे मी अर्धा चमचा तीळ घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे व इथे बारीक चिरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता आपल्याला हे सर्व मिश्रण अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण अजिबात पाणी न टाकता एकजीव करून घेतलेला आहे। आपण मीठ व कांदा वापरल्यामुळे त्याला ह्या मिश्रणाला पाणी सुटतं। वरतून जेव्हा लागेल तसंच आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही जर स्टार्टिंगलाच भरपूर पाणी यामध्ये टाकलं तर हे मिश्रण अगदी पातळ होऊ शकतं। त्यामुळे आधी सर्व एकत्र करून नंतर आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकून अशा पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित थापता येईल असं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे। तर आता मी याला थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून पुन्हा एकदा हे साधारण 1 ते 2 मिनिटे अशा पद्धतीने व्यवस्थित मी हे मळून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता आपलं हे थालीपीठ करण्यासाठी पीठ तयार आहे। आता थालीपीठ थापण्यासाठी मी ते पोळपाटवरती ओला करून कॉटनचा रुमाल घेतलेला आहे। तुम्ही प्लॅस्टिक देखील थालीपीठ थापण्यासाठी वापरू शकता व मध्यम आकाराचं मी हे पीठ घेऊन हातावरती त्याला व्यवस्थित असा मी गोल आकार दिलेला आहे व हातांच्या बोटांना अशा पद्धतीने पाणी लावून मी हे थालीपीठ थापून घेत आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित चिरा आपल्याला घालवत व्यवस्थित गोल आकार देत आपल्याला बोटांच्या सहाय्याने हे थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे। तर अगदी जाड किंवा पातळ न करता मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। वाह, मस्त! तर तुम्ही पाहू शकता हे थालीपीठ आता थापून झालेलं आहे। तर पुन्हा एकदा बोटांना थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने याला छिद्र करून घ्यायचे आहेत। त्यामुळे थालीपीठ आपलं व्यवस्थित भाजलं जातं। आता मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे व त्यावरती अशा पद्धतीने अलगद आपल्याला थालीपीठ टाकायचं आहे व दोन्ही बाजूनी छान असं तेल टाकून आपल्याला मध्यम आचेवरती अगदी खरपूस व खमंग असे हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तर तयार झालं आहे आपलं असं हे खमंग खरपूस भाजलेलं गरमागरम पोह्यांचं थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता। फारच अप्रतिम असं हे थालीपीठ लागतं। इथे मी कुकरमध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता। तर तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी अशा पद्धतीने उभा चिरून घेतलेला आहे व त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या देखील मी अशा पद्धतीने उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। तर कांदा आपल्याला अगदी छान असा सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर हे पहा, कांदा परतलेला आहे। तर यामध्ये मी काही खडे मसाले टाकते। तर त्यामध्ये मोठा 1 चमचा जिरा, 2 तमालपत्र, 1 छोटी दालचिनीचा तुकडा, मोठी विलायची, 2 लहान विलायची, त्याचबरोबर 5-6 काळे मिरे व 2 लवंगा टाकलेल्या आहेत। यामध्ये मी आता 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। ती देखील आपल्याला छान या तेलाबरोबर मस्त परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। तर इथे मी थोडंसं हिंग देखील टाकलेलं आहे। आता मी यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तर तो देखील आपण छान तेलावरती परतून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायची आहे हे सर्व मसाले परतताना।
तर आता मी यामध्ये भाज्या टाकत आहे. तर इथे मी 7-8 काजू घेतलेले आहेत, 2-3 फरसबीचे तुकडे, एक लहान आकाराचा बटाटा, थोडेसे मटार, त्याचबरोबर फ्लॉवर घेतलेला आहे व गाजराचे तुकडे घेतलेले आहेत. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा जर तुम्हाला यातल्या काही भाज्या आवडत नसतील तर त्या तुम्ही स्किप देखील करू शकता. तर हे पहा, ह्या भाज्या देखील आपण व्यवस्थित छान अशा ह्या तेलावरती परतून घेणार आहोत. आता हिवाळ्याच्या दिवसात भरपूर अशा भाज्या आपल्याला बाजारात भेटतात, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या यामध्ये कुठल्याही भाज्या टाकू शकता. तर हे पहा, भाज्या देखील मी छान परतून घेतलेल्या आहे. तर यामध्ये आता आपण काही सुके मसाले टाकूया. तर त्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 मोठा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड व अर्धा चमचा मी यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे. तर हे सुके मसाले देखील आपण छान तेलाबरोबर परतून घेणार आहोत. वाह, मस्त भाज्या अगदी छान असं कलरफुल दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे पहा, मी भाज्या देखील साधारण 2 ते 3 मिनिटे सर्व परतून घेतलेल्या आहेत. तर आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा दही टाकणार आहोत. दही टाकल्यामुळे देखील खूप छान असा या पुलावला स्वाद येणार आहे. तर दही तुम्ही नक्की टाका. तर हे पहा, दही देखील मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर हा असा झटपट अगदी आपण 10 ते 15 मिनटात हा पुलाव तयार करतो कुकरमध्ये. तर आता मी यामध्ये इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून साधारण 10 मिनिटे पाण्यामध्ये भिजून घेतले होते. तर आता मी हे तांदूळ टाकलेले आहेत व अगदी अलगद हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला तांदूळ तुटता कामा नये. तर हे पहा, मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे व साधारण 5 ते 10 मिनिटे हा तांदूळ मी परतून घेतलेला आहे. तर 1 वाटी तांदळासाठी मी ते साधारण 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. आपण कुकरमध्ये हा पुलाव बनवत आहे, त्यामुळे पाणी आपल्याला 1.5 वाटी वापरलेलं आहे. जर आपण ओपन भांड्यामध्ये कुठलं बनवणार असो तर आपल्याला त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. म्हणजे 1 वाटी तांदळासाठी आपल्याला 2 वाटी पाणी लागणार आहे. नंतर मी सर्वात शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ व थोडीशी पुदिन्याची पानं व कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. पुदिना टाकल्यामुळे देखील हा पुलाव चवीला खूप अतिशय छान लागतो, त्यामुळे पुदिना तुम्ही नक्की टाका. आता याचं झाकण लावून आपण 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे पहा, 4 शिट्ट्या करून मी कुकर पूर्णपणे गार करून घेतलेला आहे. हे पहा, मस्त असा मोकळा अगदी सुटसुटीत आपला हा गरमागरम मसाला पुलाव तयार झालेला आहे. मस्त तापला हा गरमागरम असा भरपूर भाज्या घातलेला पौष्टिक असा मसाला पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही हा पुलाव दह्याबरोबर, सलाडबरोबर, लोणच्याबरोबर किंवा पापडाबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. तर मी इथे कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्ता, मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत व कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा अगदी आपल्याला लाल करायचा नाही, तो हलकासा परतून घ्यायचा आहे. आता आपण त्यामध्ये आलं, लसूण व हिरवी मिरचीची भरड घालून घेणार आहोत व ती सुद्धा तेलामध्ये अगदी छान परतून घेणार आहोत. आपल्याला हे अगदी छान परतून घ्यायचं आहे. आपण थोडंसं
हिंगही घालूया चिमूटभर. आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत. आता हा मसाला अगदी छान परतून झाला आहे. आता आपण बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. जर आपण डायरेक्ट बेसन टाकलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला एक पातळ असं बेसनचं मिश्रण करून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठल्यामध्ये गुठळ्या नाही होणार. थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गुठळ्या याच्या काढून घ्यायच्या आहेत. आपण अजून थोडं पाणी ऍड करूया. आता हे आपलं बेसनचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण हे मिश्रण कढईमध्ये ओतूया. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालूया व हे सगळं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर जास्त घट्ट आवडत नसेल बेसन, थोडंसं पातळसर आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून पाणीही ॲड करू शकता, पण ही कन्सिस्टन्सी ठीक आहे. आता आपण वरतून भरपूर कोथिंबीर घालूया. व मिक्स करून घेऊया. व 5 ते 7 मिनिटं याला एक वाफ काढून घेऊया. आता 5 मिनिटे झालेले आहेत. आपण झाकण उघडूया. आहा, तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय. कलरही खूप छान आलाय पिठल्याला. तर आपलं हे पिठलं तयार झालं आहे. करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची मोठी परात घ्यायची आहे. त्यामध्ये आता आपण हे पीठ टाकूया. या पिठामध्ये साधारण मध्यम आकाराच्या 4 भाकरी होतील. आता आपण हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पीठ मी आत्ताच दळून आणलेलं आहे. त्यामुळे पीठ मळण्यासाठी मी साध्या रूम टेम्परेचरच्या पाण्याचा उपयोग करत आहे. कारण ताज्या पिठामध्ये चिकटपणा असतो. त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचा उपयोग नाही करायचा आहे. समजा जर पीठ तुमचं फार जुनं असेल तर त्याचा थोडासा चिकटपणा कमी असतो त्या पिठाला. त्यामुळे तुम्ही पीठ मळताना गरम पाण्याचा उपयोग करू शकता. पण हे मी आत्ताच दळून आणलेले पीठ आहे, त्यामुळे मी थंडच पाणी यासाठी वापरत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान असं हे मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. आपण चपात्या करताना जसं पीठ मळून ठेवतो तसं आपण हे पीठ मळून ठेवू शकत नाही. लगेचच आपल्याला मळून याची भाकरी करायची असते. त्यामुळे थोडं थोडं पीठ आपण घेऊन थोडं थोडं पीठ मळून आपल्याला याची भाकरी
थापायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या या भागाचा उपयोग करून पीठ आपल्याला अगदी अशा पद्धतीने घासून घासून अगदी मळून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं पीठ छान मळाल तितकी तुमची भाकर अगदी सुंदर होणार आहे, मऊ होणार आहे। त्यामुळे इथे जरा पीठ मळताना तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील। अजून थोडंसं पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। हे पहा, पीठ मळणे फार महत्त्वाचं आहे भाकरी थापताना। तुम्ही जितकं पीठ छान मळाल तितकी तुमची भाकर छान होईल। आणखीन थोडंसं पाणी लावूयात आपण। हे पहा, अशा पद्धतीने घासून घासून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। व हे पीठ आपल्याला चाळूनच वापरायचं आहे भाकर करण्यासाठी। हे पहा, पीठ अगदी छान आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मऊ झालाय। हे पहा, आता आपण भाकर थापायला घेऊया। जितकी भाकर थापण्यासाठी पीठ आहे आवश्यक आहे तितकं पीठ घ्यायचं आहे। हे पीठ आपण साईडला ठेवणार आहोत। हे पहा, इतका गोळा घेतलेला आहे मी व गॅसवरती मी तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे। व ह्या गोळ्याच्या ज्या कडा आहेत त्याला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत। यामुळे काय होणार आहे, आपली भाकर थापताना ती चिरणार नाही आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी कडेला पूर्ण पाणी लावून घेतलेलं आहे व याची आपल्याला अशा प्रकारे फिरून फिरून अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा थोडासा फिरून घ्यायचा आहे चपटा करून। हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला हे करायचं आहे। आता मी परातीत थोडंसं कोरडं पीठ टाकते। हे पहा, ही भाकर आपण पिठावरती थापतोय त्यामुळे मी इथे कोरडं पीठ टाकलेलं आहे। आता हे पीठ आपण थोडंसं आपल्या हाताला देखील अशा पद्धतीने लावून घेणार आहोत व अशा पद्धतीने आपल्याला ही भाकर थापायची आहे। हे पहा, एक हात इथे असा ठेवायचा आहे जेणेकरून आपला भाकरीचा आकार गोल होईल व भाकर थापण्यासाठी तळहाताचा उपयोग करायचा आहे व भाकरीच्या कडा थापण्यासाठी बोटांचा उपयोग करायचा आहे व भाकर आपल्याला फिरवत फिरवत अशा पद्धतीने थापायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने। तवा गरम झालेला आहे। आता आपण ही भाकर तव्यावरती टाकणार आहोत। तर हे पहा, अगदी अलगद हाताने आपल्याला ही भाकर हातावरती घ्यायची आहे व दोन्ही हातांचा उपयोग करून आपल्याला ही भाकर तव्यावरती टाकायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने व लगेचच आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने भाकरीला मी पाणी लावून घेतलेलं आहे। हे पहा, व थोडंसं पाणी कोरडं झालं की आपण ही भाकर पलटून घेणार आहोत। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। हे पहा, आपली भाकर थोडीशी कोरडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी ही भाकर पलटून घेते। हे पहा, आता खालील बाजूस आपल्याला पूर्णपणे भाकर शेकून घ्यायची आहे। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे व पूर्णपणे आपण ही भाकर आता शेकून घेऊया। हे पहा, भाकर आता आपण पलटून घेऊया। हे पहा, खालील बाजूने पूर्णपणे भाकर आपली शेकलेली आहे। हे पहा, किती छान भाकर आपली फुगते, तुम्ही पाहू शकता। वा, मस्त छान फुगली आपली भाकर। वा, आता खालील बाजूस देखील आपण साधारण 1 ते 2 मिनिटे भाकर शेकून घेणार आहोत।
हे पहा, दोन्ही बाजूनी आपली भाकर छान शेकलेली आहे. ती आता आपण काढूया. हे पहा, अजून एक भाकर आपण थापूयात. अशाच प्रकारे मी गोळा घेतलेला आहे. त्याला थोडंसं पाणी लावूयात कडेला व हे अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं आपण परत एक कोरडं पीठ टाकूयात व हाताला देखील हेच पीठ आपण लावून घेणार आहोत अशा पद्धतीने. व तळ हाताच्या साहाय्याने आपल्याला ही भाकर थापायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने ही भाकर थापायची मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धत दाखवते. काही जण या भाकरी पाण्यावर देखील थापतात, पण पिठावर थापायची ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे भाकर थापायची आहे. हे पहा, भाकर थापून झालेली आहे. आता आपण ती शेकून घेऊ. तवा गरम झालेला आहे. हे पहा, अशा प्रकारे अलगद आपल्याला भाकर तव्यावरती टाकायची आहे. व लगेचच आपल्याला फास्ट गॅस करून यावरती पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला. सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित पाणी पसरून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. थोडंसं पाणी कोरडं झालं की आपण भाकरी पलटून घेऊया. हे पहा, पाणी कोरडं झालेलं आहे. आता मी भाकरी पलटून घेते अशा पद्धतीने. हे पहा, व गॅस आपल्याला अगदी फास्टच ठेवायचा आहे व खालच्या बाजूने आपल्याला भाकर पूर्णपणे शेकून घ्यायची आहे. आता आपण भाकर पलटून घेऊयात. हे पहा, मस्त फुगते आपली भाकर. तुम्ही पाहू शकता. वा, मस्त छान अशी फुगली, अगदी फुगून टम झाली भाकर. वा, हे पहा, अगदी मऊ देखील झाली ती. छान. आता आपण ही भाकर पलटूयात. हे पहा, वा, मस्त. तर ही आपली भाकर भाजून रेडी झालेली आहे. मी इथे साधारण 1 कप छोले म्हणजेच काबुली चणे साधारण 6 ते 7 तास भिजून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी आता 2 ते 2.5 कप पाणी घालणार आहे. मीठ घालूयात थोडंसं. व इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये तेजपत्ता, चक्री फूल, दालचिनी, मसाला वेलायची व काळे मिरे व लवंगा घेतलेला आहे. ते टाकून आपण कुकरला याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहोत. 6 ते 7 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर देखील आपलं थंड झालेलं आहे. आता आपण उघडून पाहूया. हे पहा, छोले देखील आपले शिजलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. हे पहा, अगदी मऊ झालेत छोले. आता आपण फोडणी देणार. भटुरे करण्यासाठी आपण एक पीठ मळणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे हा बारीक रवा घेते. आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा मी इथे पिठी साखर घेतलेली आहे. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे व 2 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. पाव वाटी आपल्याला दही लागेल. आता
आता हे आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत. हे छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक छान असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते. थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये ऍड करायचंय. पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता यावरती मी थोडासा तेलाचा हात लावते. व हे पीठ आपण झाकून साधारण 2 तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. छोल्याचा मसाला तयार करण्यासाठी मी इथे साधारण कढईमध्ये 2 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये 2 कांदे घेतलेले आहेत ते टाकते. 2 टोमॅटो घेतलेले आहेत ते टाकूयात आपण. इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते टाकूया. व 2 इंच आल्याचे तुकडे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकूया. हे व्यवस्थित सर्व आपण मिक्स करून झाकण ठेवून यावरती मध्यम आचेवरती साधारण 15 मिनिटे शिजवून घेणार आहोत. 15 मिनिटे झालेली आहेत. आता आपण पाहूयात. हे पहा, आपले सर्व कांदा व टमाटर शिजलेला आहे. मी गॅस बंद करते. हे आता मी स्ट्रेन आउट करून मिक्सरमधून याची पेस्ट करून घेते. एक जाळी घेतलेली आहे व आता आपण जे मगाशी कांदा व टोमॅटो आपण हे करून घेतला होता, ब्लांच करून घेतला होता, तो आता आपण यावरती स्ट्रेन करून घेणार. हे आता मी गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेणार आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्व मसाला टाकलेला आहे. यामध्ये आपण जे मगाशी स्ट्रेन आउट करून घेतलेलं पाणी आहे ते टाकूया, साधारण 2 चमचे. व आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया. हे पहा, पेस्ट रेडी झालेली आहे. आता आपण फोडणी देऊया. मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता मी त्यामध्ये साधारण 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकणार आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता मी साधारण 1 चमचाभर जिरं टाकते. जिरं आपलं तडतडलं की आपण त्यामध्ये हे जे मगाशी आपण वाटण करून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. वाटण आपल्याला साधारण मिनिटभर छान तेलावरती परतून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारण 5 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटे झालेली आहेत. आता मी यामध्ये काही मसाले ॲड करते. इथे मी थोडीशी हळद टाकणार आहे. 1 चमचावर मी इथे लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचाभर मी इथे धनेपूड घेतलेली आहे. अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. व चमचाभर मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. व आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे कारण आपण छोले बॉईल करताना देखील मीठ टाकलेलं आहे. हे सर्व परत एकदा आपल्याला मिक्स करून छान आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटे हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला मसाला परतून झालेला आहे. त्याच्या साईडने ऑइल सेपरेट व्हायला लागलेलं आहे.
आता मी यामध्ये बॉईल केलेले छोले टाकते. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण झाकण ठेवून यावरती साधारण 10 मिनिटे शिजून घेणार आहोत. 10 मिनिटे झालेली आहेत. हे पहा. आता मी यामध्ये कोथिंबीर घालते. हे पहा. छान रंग आलाय. आपले हे छोले रेडी झालेले आहेत. आता आपण भटुरे बनवायला घेऊया. 2 तास झालेले आहेत. हे पीठ आपलं छान मुरलेलं आहे. थोडंसं मी आणखीन ह्याला मळून घेतली आहे. हे पहा, अगदी स्मूथ झाले पीठ. आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते. साधारण मीडियम आकाराचे आपल्याला अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीचे. तर मी सर्व गोळे करून घेते. मी इथे पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण एक गोळा घेऊन तो लाटूया. याला आधी आपण थोडंसं तेल लावूया दोन्ही बाजूनी. तेल लावूनच आपल्याला भटुरा लाटायचा आहे. याचा तुम्ही गोल आकारही करू शकता किंवा ओव्हल शेप देखील भटुरा तुम्ही लाटू शकता. हा भटुरा लाटून झालेला आहे. आता आपण हा तळूया. इथे तेल गरम झालेलं आहे. आता मी यामध्ये अलगद भटुरा सोडते. गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे. हे पहा, भटुरा किती छान फुलला आहे. अशा पद्धतीने तो फुलायला हवा आहे. आता मी हळूच याला पलटून घेते व खालच्या बाजूने देखील आपण असं त्याला तळून घेणार आहोत. हे पहा, भटुरा आपला छान तळून झालेला आहे. मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आता मी सर्विंग डिश मध्ये काढते. अशाच प्रकारे मी सर्व भटुरे लाटून तळून घेणार आहे. तयार आहेत आपले पंजाबी स्टाईल छोले व भटुरे. ते पॅन एक गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये साधारण मी 1 चमचाभर बटर टाकले. बटर आपलं मेल्ट झालं. त्यामध्ये मी 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तो टाकते. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे.
गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायची आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. मी यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. ती सुद्धा आपण कांद्यासोबत मिक्स करून घेऊया. कांदा व आलं लसूण आपलं छान परतून झालेलं आहे. आता मी यामध्ये काही भाज्या टाकणार आहे. इथे मी सर्वप्रथम शिमला मिरची घेतलेली आहे, ती टाकते. गाजर घेतलेला आहे बारीक चिरून, ते टाकूयात आपण. व इथे मी मटार देखील घेतलेले आहे. या सर्व भाज्या देखील आपण छान फ्राय करून घेणार आहोत. साधारण 5 ते 7 मिनिटे मी हे सर्व परतून घेतलेलं आहे. भाज्या आपल्या व्यवस्थित कुक झालेल्या आहेत. आता मी यामध्ये 1 मोठा इथे टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो टाकते. या रेसिपीमध्ये जर तुम्ही टोमॅटो जास्त घातला तरच ही रेसिपी चव अगदी छान येणार आहे. त्यामुळे यामध्ये टोमॅटो जरा जास्त लागतो. आता हे देखील आपण छान टोमॅटो व्यवस्थित कुक करून घेणार आहोत. हे पहा, टोमॅटो देखील आपला कुक झालेला आहे व्यवस्थित. आता आपण यामध्ये काही मसाले घालूया. इथे मी थोडीशी हळद टाकणार आहे. हळद, 1 चमचाभर लाल मिरचीची पूड, 1 चमचा मी इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो आपण अर्धा टाकूया. अर्धा आपण नंतर टाकूया. व चवीनुसार मीठ टाकायचं. हे देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं छान परतून झालेलं आहे. आता मी यामध्ये साधारण 1 वाटी शिजवलेला भात घेतला आहे, तो टाकते. व मगाशी जो आपण पावभाजी मसाला ठेवला होता तो देखील आता आपण टाकणार आहोत. जर तो पूर्ण मसाला मी आधीच टाकला असता तर तो सर्व मसाला भाज्यांनाच लागला असता, भाताला त्याची टेस्ट आली नसती. त्यामुळे मी तो नंतर थोडासा भातावरती टाकलेला आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वा, फ्लेवर खूपच छान येतोय मसाल्यांचा. एक साधारण 2 मिनिटे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी यावरती थोडासा लिंबाचा रस टाकते. त्यामुळे अजून आपला हा भात छान चटपटीत होईल. व भरपूर आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करूया. वा, आपला मस्त चटपटीत तवा पुलाव रेडी झालेला आहे. तो आता आपण सर्विंग डिशमध्ये काढूया. तयार आहे आपला तवा पुलाव. तुम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये मी साधारण 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेणार आहे. आपल्याला हे 3 ते 4 शिट्या काढायच्या आहेत कुकरच्या. मी इथे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. आता मी परत त्याच कुकरमध्ये 1 कप फ्लॉवर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी, 1 बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 कप मटार व इथे अर्धा बीट मी चिरून घेतलेला आहे.
बीटमुळे काय होतं, भाजीला कलर अगदी छान येतो. तर हे आपण सर्व उकळून कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या काढून घेणार आहोत. इथे सर्व भाज्या आपल्या बॉईल झालेल्या आहेत. आता मी ह्या भाज्या मॅश करून घेते. अशा प्रकारे आपल्याला सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. भाजी आपली मॅश करून झाली आहे. आता मी त्यामध्ये किसणीने किसून उकडलेला बटाटा टाकणार आहे. किसल्यामुळे काय होतं की बटाट्याच्या अशा फोडी भाजीमध्ये राहत नाही. बटाटा अगदी भाज्यांसोबत मिक्स होऊन जातो. अशा प्रकारे आपण किसणीने किसणार आहोत. बटाटा मी किसून यामध्ये मिक्स केलेला आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. आता मी त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालते. व 2 चमचे बटर घालणार आहे. गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे. बटर व तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत. जिरं आपलं छान तडतडलं की आपण यामध्ये मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते घातले. आपण कांदा अगदी छान परतून घेणार आहोत. कांदा आपला परतून झालेला आहे. आता मी यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे सुद्धा मी छान परतून घेणार आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधून फिरून घेतलेले आहेत. त्याची प्युरी तयार केलेली आहे. ती प्युरी देखील आता आपल्याला छान परतून घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे सर्व एकत्र करून परतून घ्यायचं आहे. आपला टोमॅटो देखील परतून झालेला आहे. आता मी यामध्ये साधारण 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकते. त्यामुळे देखील भाजीला अगदी छान रंग येणार आहे आपल्या. व इथे मी 2 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे पुन्हा एकदा आपण छान जे मसाले घातलेत ते आपण तेलावरती छान परतून घेणार आहोत.
तुम्ही पाहू शकता कलर अगदी छान आलाय। साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे सर्व पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या मसाल्यांना साइडनी तेल सुटायला लागलेलं आहे। याचा अर्थ असा की आपले हे मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता मी यामध्ये मॅश केलेली ज्या भाज्या होत्या आपल्या मगाशी आपण ज्या मॅश केल्या होत्या ते घालणार आहोत। व हे पुन्हा एकदा सर्व आपण मिक्स करणार आहोत। आता जर भाजी तुम्हाला थोडीशी घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता। इथे मी साधारण 1 कपभर पाणी यामध्ये ॲड करते व हे पुन्हा एकदा आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झालेला आहे। आता आपण साधारण 10 ते 15 मिनिटे कढईवरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाहीये। भाजी आपल्याला अगदी छान 10 ते 15 मिनिटे शिजून घ्यायची आहे। 15 मिनिटे झालेली आहेत। आता मी त्यामध्ये 1 चमचाभर बटर टाकते व पुन्हा एकदा आपण मिक्स करूयात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर यामध्ये टाकू शकता। तर ही आपली भाजी तयार आहे। ती आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढते। मी इथे पाव गरम करण्यासाठी तवा ठेवलेला आहे। त्याच्यावरती थोडंसं मी बटर टाकते। बटर छान मेल्ट झालं की आपण त्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहोत व थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत व हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे। हे पाव मी असे आतमधून कापून घेतलेले आहेत। ते अशा पद्धतीने आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला पाव छान गरम करून घ्यायचे आहेत। आपले पाव देखील छान गरम झालेले आहेत। आता आपण सर्व करूयात। तयार आहे आपली चमचमीत अशी पावभाजी। आता मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालणार आहे। मिसळ बनवताना तेल जरा जास्त घालायचं आहे, त्यामुळे आपली तर्री अगदी छान होणार आहे। तेल थोडेसे तापले की त्यात आपण जिरे व मोहरी घालणार आहोत। मोहरी व जिरे तडतडले की त्यात आपण हिंग घालूया। नंतर कढीपत्ता व हिरव्या मिरच्या। आता आपण वाटण घालूयात। आपल्याला हे वाटण अगदी छान परतून घ्यायचं आहे।
टोमॅटो, हे सर्व मिश्रण आपल्याला साधारण 10 मिनिटे परतून घ्यायचे आहे। आता आपण मसाले घालूयात। हळद, काश्मीरी मिरची पावडर, गोडा मसाला। जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुमच्या घरातील ठेवणीतला कोणताही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता। आता आपण हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊयात। आपण हे मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण परतून झालं आहे। आता आपण यात मूग घालूया। व पुन्हा एकदा परतून घेऊया। आता आपल्याला यात गरम पाणी टाकायचं आहे। वरतून आपण कोथिंबीर घालूया। भरपूर कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरीने फारच छान टेस्ट होते। आपण हे सर्व एकदा मिक्स करून घेऊयात। व याला 10 ते 15 मिनिटं उकळून घेऊयात। 15 मिनिटे झालेली आहेत। आता आपण मिसळ पाहूया। मिसळ शिजली का ते बघूया। शिजली आहे आपली मिसळ। यात मी मीठ घालते चवीनुसार। पुन्हा एकदा मिक्स करूया। तर आपली झणझणीत कोल्हापुरी तर्रीवाली मिसळ तयार आहे। आता आपण ती गार्निश करूया। आता आपण मिसळ गार्निश करून घेऊयात। पहिल्यांदा आपल्याला जी मूग आहे, फक्त मूग घ्यायची आहे, ती टाकून घेऊया। अशा प्रकारे नंतर फरसाण टाकूया।
फरसाण तुम्हाला जितकं आवडतं तितकं तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता कांदा टाकूया. वरतून आपण वरचा तर्री टाकून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वरी तर्री टाकायची आहे. वरून कोथिंबीर टाकूयात. तर ही आपली मिसळ खाण्यासाठी रेडी आहे.